हे काय चाललंय आपल्या देशामध्ये? सरकारी ॲम्ब्युलन्समध्ये पेट्रोल डिझेल नाही म्हणून एका मातेला स्वतःच्या नवजात बाळाला गमवावे लागते, तर कुठेतरी भर कडक उन्हामध्ये बहिणीच्या मृतदेहाला कपड्यामध्ये गुंडाळून न्यावे लागते आणि सरकार म्हणतो की पेट्रोल डिझेल हे पुरेशा प्रमाणामध्ये आहे. मग आहे तर कुठे आहे? आणि असता तर त्या मातेला स्वतःच्या नवजात बाळाला गमवावे लागले असते का? देशातील गरिबांच्या जीवाची किंमत ही 1 लिटर पेट्रोल इतकीही उरली नाही का? याला विकास म्हणता येईल का? जिथे इंधनापेक्षाही माणसाचा जीव हा स्वस्त असतो. ही एक फक्त बातमीच नाही, तर सरकारी व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची ही एक शिक्षा आहे. आणि ही शिक्षा नेहमी याची किंमत गरिबांनाच मोजावी लागते असं का? माझा एक प्रश्न आहे, जर कर भरूनही ॲम्ब्युलन्स चालत नसतील तर हा विकास नेमका कसा? आणि हा विकास कुणासाठी? आणि यामध्ये हरतय कोण? व्यवस्था की गप्प बसणारे आपण?